7 मार्च 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गावांना नवी मुंबई महापालिकेत समावेश करून घेण्याचा निर्णय घेतला। मात्र 1 वर्ष पूर्ण झाले, पण प्रत्यक्षात विकासाच्या नावाने फक्त आश्वासनांची खैरातच झाल्याचं दिसतंय। ग्रामस्थांच्या समस्या जैसे ते आहेत आणि त्यातच राजकीय वाद आता अधिकच वाढत चालले। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वादामुळे या गावांचे राजकीय आखाड्यात रूपांतर झाले आहे का, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत जोडले गेले आहेत सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटीलजी। लक्ष्मण पाटीलजी, आपलं शिवसत्ता टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल। मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या प्रश्नाने सुरुवात करते। खरं तर 7 मार्च 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला की 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत घेण्याचा। मात्र 1 वर्ष उलटूनही अजून कुठे विकास झालेला दिसत नाही, याबाबत तुम्हाला काय वाटतं नेमका? नाही, अगदी बरोबर आहे तुमचा। 7 मार्चला JR काढला, त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आणि JR काढल्यावर त्यांनी सांगितलं की तुमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याही अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की एक साधारण 150 कोटी रुपये तुम्हाला आम्ही नगर विकास खात्यातून काही 70 कोटी आणि 70 कोटी MMRDच्या माध्यमातून देऊ आणि कामाला सुरुवात करू, हे JR काढण्यापूर्वी दिलं होतं। परंतु नगर विकासाचे जे निधी येतो तो महापालिकेच्या माध्यमातून यायला हवा होता, तर महापालिका नसल्या कारणाने तो थांबला गेला आणि MMRDच्या माध्यमातून अधिकारी येऊन सगळ्या रस्त्यांची सर्वे वगैरे केलं। परंतु त्या अगोदर त्या सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम खात्यातून आम्हाला एक 35 कोटी मुख्य रस्त्यांसाठी निधी दिला। त्याच्यामुळं MMRDचा निधी येण्याचा राहून गेला, त्यांना काम करण्यासाठी संधीच नाही मिळाली। त्यामुळं रस्त्यांची कामं साधारण 90% रस्त्यांची कामं, मुख्य रस्त्यांची कामं ती होऊन गेली आणि बाकी तो महापालिकेने जी सुरुवात करायला पाहिजे होती ती सुरुवात केली। परंतु त्या काळातच लोकसभेच्या निवडणुका, नंतर विधानसभेच्या निवडणुका आणि आचारसंहिता असल्या कारणाने निधी वगैरे मिळाला नाही आणि काम जो होता खऱ्या अर्थाने सुरुवात त्याला झालीच नाही। त्याच्यामुळं आता 1 वर्ष होऊन सुद्धा महापालिकेचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं, तो झाला नाही। जर बघायला गेलं तर तुम्ही अनेकदा या गावांच्या विकासासाठी पाठपुरावा केलाय, शासन असेल किंवा सरकार असेल, कोणत्या समस्या नेमक्या निर्माण होत आहेत? समस्या तर प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यातूनच समस्या निर्माण होतात आणि सामाजिक कार्याच आहे हा सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून या गावांचा विकास व्हावा। त्या गावांना एक अशी एक अडचण होती की चारी बाजूला 4 महापालिका आणि मध्येच फक्त ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत असल्या कारणाने ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पंचायत समिती सुद्धा नाही आहे। पूर्वी पंचायत समिती ठाणे होती आणि नंतर पंचायत समिती सुद्धा उरली नाही, जिल्हा परिषद ठाणे, आणि ही गावं महापालिकेच्या मध्ये असल्या कारणाने पाहिजे हवा तसा निधी नाही आणि बाजूला सर्व हा जो विकास होत गेला, विकासक आले संपूर्ण, आणि गावं जी आहेत ती गावच राहिली। त्याच्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा आमच्यासारखी जी कार्यकर्ते मंडळी आहे त्यांनी बसून ठरवलं की ही गावं जर नवी मुंबई महापालिकेपूर्वी होती तशी जर गेली तर यांचा काही विकास होऊ शकतो, आणि तशी आम्ही 2015ला ती मागणी केली। थोडंसं थांबून याच प्रश्नाला अनुसरून तुम्हाला एक प्रश्न करते। जसं की तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केलात की ही गावं 4 महापालिकेच्या मध्ये येतात, मग या गावांना नवी मुंबई महापालिकेतच समावेश का? म्हणजे इतर देखील 3 महापालिका उरत आहेत? नाही, नवी मुंबई महापालिकेमध्ये ह्या पूर्वीच म्हणजे नवी मुंबई महापालिका नव्याने स्थापन झाली 1992 मध्ये, आणि स्थापन होतेवेळीच ही गावं त्या महापालिकेमध्ये समाविष्ट केली होती। 1995 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यावेळी 2 सदस्य सुद्धा निवडून गेले होते 14 गावातून आणि व्यवस्थित सगळं काम सुरू होतं। परंतु काही कारणाने त्यांचा एक ओढा लागला की गावांचा काय विकास होत नाही, म्हणजे काम करत नाही महापालिका,
आणि काही लोकांनी अशी सुरुवात केली का मग ती महापालिका नसलेली बरी आहे. एकंदरीत काही अंशात काही लोकांचा म्हणजे खेडेगावांमध्ये किंवा त्या ग्रामस्थांमध्ये असा जो सुरुवात होतो की हे नको ते नको ते नको असं करत करत जो ओढा झाला तो ओढा झाला. त्यावेळेस त्यांना म्हणजे अडकाला काही आला नाही आणि ती गावं 2007मध्ये महापालिकेतून बाहेर पडली आणि 2009मध्ये ग्रामपंचायत प्रस्तावित झाल्या. आणि म्हणूनच जी अगोदर होती महापालिका नवी मुंबई, आणि महापालिकेचा आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे, भारतामध्ये 2-3 क्रमांकाला आहे आणि महापालिका एक सुंदर महापालिका आहे. त्याच्यामुळं त्या महापालिकेत हवी आहे. लागून तशी ठाणे महापालिका, दुसऱ्या बाजूला लागून कल्याण महापालिका, तिसऱ्या बाजूला पनवेल महापालिका लागून आहे. परंतु पूर्वीपासून मागणी होती की नवी मुंबई महापालिकेत ही गावं असायला पाहिजे. जसं की बघायला गेलं 1 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं 14 गावांचा समावेश जर नवी मुंबई महापालिकेत झाला तर ग्रामस्थांना कुठेतरी योग्य सुविधा मिळतील. मात्र आजही जर बघायला गेलं तर 14 गावांमध्ये आरोग्य सुविधा असतील, पाणी पुरवठा असतील, रस्ते असतील, आजही जैसे ते त्याच परिस्थितीत आहे. यावर तुमचं मत काय? हो ना, ते त्याकरिताच तर मी महापालिकेची मागणी केलेली आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून एकदा GR माननीय शिंदे साहेबांनी काढला आणि GR काढल्यानंतर महापालिकेने काम सुरू करायला पाहिलं होतं, परंतु ते काम सुरू नाही झालं. आणि आम्ही त्याकरिता विकास समितीचं काम काय आहे की लोकांचा, गावांचा, या सर्वांचा विकास व्हावा आणि आरोग्याचे प्रश्न असो, रस्त्यांचा प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, ह्या प्रश्नांसाठी तर महापालिकेची कडून मागणी होती. खरं पाहायला गेलं तर म्हणजे शासनाचं सुद्धा हॉस्पिटल तिथे अजिबात नाही आहे. म्हणजे ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, तर आम्हाला थेट हॉस्पिटल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल ठाणे किंवा मग कल्याण ला हॉस्पिटल, डोंबिवलीला महापालिकेचा हॉस्पिटल. त्याच्यामुळं इकडे असलं की एक प्राथमिक आरोग्य केंद्र जो पूर्वी महापालिकेने सुरू केला होता तो सुरू करावा. आणि अनेक अशा ज्या छोट्या मोठ्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या मिळाव्या आणि म्हणून आम्ही पाठपुरावा ते करत आहोत. जसं की तुम्ही आत्ताच म्हटलात की या सर्व विकास प्रक्रियेत आहे ती सर्वपक्षीय विकास समिती महत्त्वाचे काम करते. या पुढे काही उपक्रम हाती घेतलेत का तुम्ही? नाही, आमचा मूळ विकास समिती फक्त 14 गावे महापालिकेमध्ये समावेश करा या मुद्द्यावर सर्वपक्षीय समिती स्थापन केली. तत्कालीन मंत्री गणेश नाईक साहेब आणि त्यांच्याकडे साधारण आम्ही सगळे परिचयाची मंडळी त्यांच्याकडे जायचो की साहेब जे झालं ते गेलं, आता आम्हाला परत महापालिकेत सामावून घ्या. म्हणजे 2010 पासून आम्ही त्यांच्याकडे जायचो. त्याही 2013-14ला असं सांगितलं की तुम्ही एक काम करा, जर महापालिकेमध्ये समावेश व्हायचा असेल तर एक समितीच्या माध्यमातून तुम्ही मागणी करा आणि लिगली मागणी केल्यानंतर मग तिचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला काय सहकार्य पाहिजे ते मी करून घेऊ आणि शासनाकडे लिगली मागणी करत असताना ते होईल. आणि मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व पक्षाचे लोक, आम्ही तरुण जी मंडळी काय होती ती एकत्र जमलो आणि बाबा आपल्याला ही गावं महापालिकेत जर समावेश करायची असेल तर सर्व पक्षाची लोक घेऊन आणि सर्व पक्षाची मागणी करून आपण ते केलं पाहिजे. आणि त्यावेळेस 2016-17ला ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत म्हणजे 5 ग्रामपंचायत 14 गावांमध्ये आहेत त्या 5 ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर करून आणि तशी मागणी केली. तुम्ही मागणी देखील करताय, वारंवार पाठपुरावा देखील करताय. मात्र सध्या जी चर्चा चालू आहे जसं की गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षामुळे 14 गावांचा विकास कुठेतरी थांबलाय आणि हे जे राजकीय वाद सुरू आहेत या राजकीय संघर्षाचा फटका कुठेतरी तिथल्या ग्रामस्थांना बसतोय का? नाही, मी त्याला संघर्ष असं त्यांचा म्हणणार नाहीये. काही शेवटी शिवसेना आणि भाजप हे ते युतीचा सरकार आहे आणि अजितदादा गटाचं म्हणजे असा थिअरी इंजिन असं आपण ज्याला म्हणतो तसा तो एकत्रितपणे सरकार हा चांगला काम करत असतो. परंतु हा GR काढताना कदाचित शिंदे साहेबांचे काय ते लक्षात आलं नसेल आणि मग किंवा सचिवालयातून ज्यावेळेस बोलवण्यात आलं GR काढण्यासाठी आम्ही खरं म्हणजे शिंदे साहेबांना
असा एकही ठाणे जिल्ह्यात कुठे आले शिंदे साहेब आणि समिती भेटलो नाही असं नाही झालं. म्हणजे जिथे जातो तिथे भेटायचो. मग ते दुर्गा मातेचा कार्यक्रम असो, गणपतीचा कार्यक्रम असो, कुठला उद्घाटनाचा कार्यक्रम असो, नवी मुंबईत नाईक साहेबांनी शिंदे साहेबांना मागच्या वेळेस हा उद्यान जो आहे त्याच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं. तिथे सुद्धा आम्ही लगेच आलो आणि ठेपलो. शिंदे साहेबांना लगेच आम्ही दिसलो की सांगायचं काय आहे तुमचा प्रश्न. तर प्रश्न आमचा एकच आहे, ठीक आहे करतो 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 करून आम्ही मागे लागलो. आणि शेवटच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही सांगितलं साहेब उद्या आचारसंहिता लागेल 1-4 दिवसांनी आणि पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागले की मग तुम्ही सांगायला जरा परत अडचण झाली. त्याच्यामुळे आमचा GR एकदा काढा आणि GR काढलं की आमचं काम सुरू होऊन जाईल. आणि तत्काळ तेही आम्हाला सचिवालयातून आम्हाला निरोप आला आणि आम्हाला बोलवलं. त्यावेळेस डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे देखील ह्या 14 गावांच्या पाठीशी किंवा नेहमी सहकार्य करणारे, त्यांना तत्काळ बोलवून घेतलं. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब जे 14 गावांचे म्हणजे आमचे तिथले खासदार आहेत त्या विभागाचे, राजू पाटील आमच्या कल्याण ग्रामीणचे म्हणजे 14 गावांचे ते आमदार आहेत, त्यांना बोलवलं आणि तो GR काढला. परंतु नाईक साहेबांना असं थोडंसं म्हणजे वाटलं की मला जाणूनबुजून कदाचित असे त्यांच्या मनाला वाटलं की मला जाणूनबुजून बोलावलं नाही, कदाचित ते राहून गेलं असेल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं नाईक साहेबांना ते मनाला लागलं आणि मग ते सांगत होते की GR काढताना मला काही विश्वासात घेतलं नाही किंवा मला बोलावलं नाही किंवा मला सांगितलं नाही. आणि म्हणून ते सांगतात की पहिला निधी येऊ द्या आणि निधी आल्याशिवाय गावा कमी घेऊ देणार नाही. आता तर ते त्यांचीही भेट घेतली आम्ही. साहेब असू द्या, आता तुम्ही ह्या सरकारमध्ये तर मंत्री आहात आणि मंत्री असल्याने नाईक साहेब फक्त महापालिकेपुरते नाही आहेत. नाईक साहेब अख्खा महाराष्ट्राचे नेते आहेत, महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून ते मंत्री आहेत. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे आम्हाला सर्व जर सहकार्य करत असतील तर नाईक साहेबांनी सुद्धा ते केलंच पाहिजे. आणि ही जी कार्यकर्ते जे आहेत किंवा शिंदे साहेबांचा किंवा त्यांचा काय शीतयुद्ध आपण ज्याला म्हणतो तसं असलं तरी ही 14 गावं प्रामुख्याने इथे एक आगरी समाज राहतो, भूमिपुत्र आहेत आणि अजूनही तिथे बाहेरची लोक तेवढी नाही आहेत. त्याच्यामुळं नाईक साहेबांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊन असं केलं पाहिजे आणि ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जसं तुम्ही आता म्हटलात की तेव्हा आमदार खासदारांना देखील बोलवलं गेलेलं, त्यालाच अनुसरून मी प्रश्न करेन की जे आता तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत किंवा नगरसेवक आहेत यांचं तुम्हाला कितपत सहकार्य लाभतं की सर्व जबाबदारी सरकारवरच ठेवलेली आहे? नाही, आम्हाला तिथल्या लोकप्रतिनिधींचं म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका असो, ठाणे महापालिकेचे लोकप्रतिनिधी असो, महापालिकेचे असो, किंबहुना ठाणे जिल्ह्याचे अख्खे म्हणजे संपूर्ण 12-15 आमदार आहेत. म्हणजे ठाण्यातले आमदार आहेत संजयजी केळकर, निरंजन डावकरे, त्यानंतर विरोधी पक्षाचे जरी असले तरी जितेंद्र आव्हाड, त्याच्यानंतर किशन कथोरे साहेब, बालाजी किनीकर, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड, पलीकडचे वेस्टचे आमदार त्यावेळेस हे नरेंद्र पवार, इकडे ह्या बाजूला मंदाताई, प्रशांत ठाकूर, हे सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी शिफारस केलेली आहे की ही गावांचा लोकांचा म्हणणं जो आहे की गावं समावेश करावी, त्याकरता सर्वांनी शिफारसपत्र दिलेलं, सर्वांनी मागणी केलेली. मागच्या वेळेस आमदार राजू पाटलांनी हे केलं, अधिवेशनामध्ये तो प्रश्न उपस्थित केला. त्यांना अनुषंगाने नाईक साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही घेतो कधी करणार. रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतो पण कधी करणार. त्यावेळी सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सरकार होता आणि त्यावेळेस हा प्रश्न उचलला, परंतु त्या खात्याचे मंत्री शिंदे साहेबच होते. त्याच्यामुळं त्यांना तो उत्तर देणं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं का हे करतो. आम्हाला त्या गोष्टीचा आनंदच झाला की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री. त्यांचा मुलगा जो आहे चिरंजीव आहे तो आमचा खासदार आहे आणि श्रीकांत शिंदे साहेब जे आहेत ते सातत्याने आम्हाला सहकार्य करतात. त्यांची सुद्धा मागणी आहे
की बाबा ही गावं महापालिकेत घ्यावी. आणि त्याच्यामुळं आम्हाला कुणाचा विरोध आहे किंवा सहकार्य कोणी करत नाही अशातला भाग नाही आहे. फक्त आता जो GR काढल्यानंतर निधीच्या मुद्द्यावरून जो नाईक साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, ती निधीसुद्धा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की गावं एकदाची झाली का तुम्हाला निधी पाहिजे, म्हणजे आम्हाला रवींद्र चव्हाण साहेब किंवा त्यावेळेस हे जे योगेशजी सागर साहेब होते तेही सुद्धा सांगितले का तुमची गावं आपण घ्यायला एक मुहूर्त बघू आणि त्याच्यातून घेऊन टाकू आणि तुम्हाला निधी पाहिजे ती मिळेल अशी अपेक्षा होती. निधी न मिळाल्यामुळं नाईक साहेबांनी तो प्रश्न उचललेला. ते 2-3 प्रश्न उचललेले आहेत. एक म्हणजे निधी मिळाली पाहिजे, दुसरं म्हणजे तिथला जो अनधिकृत बांधकामं जे भंगारचे वगैरे काय आहेत ते काढले गेले पाहिजेत, आणि तिसरा म्हणजे इथून टनेल पाडले तर त्यांना येण्यासाठी एकतर ठाणे महापालिकेच्या हद्दीतून एकतर पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागलं. प्रश्न त्यांचे अगदी बरोबर आहेत, पण मी तर असं सांगतो की निधी ते 5-6 हजार कोटी मागितलेले आहे. ते 5-6 हजार कोटीचा ची आवश्यकता 14 गावांसाठी नाही आहे. हा एक प्रश्न आहे. दुसरा एक टनेलचा जो विषय आहे, तो टनेल पाडल्यानंतर आता नवी मुंबई महापालिकेमध्ये येण्यासाठी 14 गावांना 12 मिनिटं लागतात. समजा ट्रॅफिक नसली तर, हा ट्रॅफिकची समस्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे, तो काही विषय नाही आहे. परंतु ट्रॅफिक नसली तर 12 मिनिटं यावं लागतात, आणि टनेल पाडला तर आम्हाला 7 मिनिटात यावं लागेल, म्हणजे 4 मिनिटाचा फरक पडतो. एवढंच आहे, म्हणजे तो टनेलची लगेच आवश्यकता नाही आहे. तिसरं अनधिकृत बांधकामं जी आहेत, तर अनधिकृत बांधकामं जी आहेत ती स्थानिकांची नाही आहे, किंवा तिथे जे भंगारांचे गोडाऊन आहेत ते स्थानिकांचे नाही आहेत, ते बाहेरचे परप्रांतीयांचे आहेत. आणि ते उचलण्याचं काम काय गावाले करू शकत नाही. गावाल्यांचं काय असेल तर गावाले त्याला सपोर्ट करतील, आणि ते अनधिकृत बांधकामं जे आहेत ते गावाल्यांचं सुद्धा म्हणणं आहे, स्थानिकांचं सुद्धा म्हणणं आहे की हे इथून हटलं पाहिजेत. तर ते सरकार किंवा महापालिका किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातूनच ते उचललं जाईल. त्याच्यामुळं हे तिन्ही प्रश्न तसे पाहायला गेले तर पटकन एकदा एकत्र बसलं की ते सुटून जातील. फक्त माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती आहे नाईक साहेबांना किंवा शिंदे साहेबांना, एक अशी सर्वांची एक बैठक घ्यावी. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर अशी एक बैठक आयोजित केली तर त्या बैठकीमध्ये हे तिन्ही प्रश्नांचे उत्तर त्यांनाही मिळतील, आणि 14 गावांचा जो अनेक वर्षापासून जी मागणी आहे त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल असं मला जसं वाटतं. की तुम्ही पहिला प्रश्न केला निधीचा, निधी ठराविक वेळेला मंजूर होतो पण कामं सुरू होत नाही असं कुठेतरी ग्रामस्थांचं मत आहे. तर यावरती काही योग्य पाऊल विकास समिती उचलणार नाही? आता आम्ही गेल्या आठवड्यातच, म्हणजे आता 4-5 दिवस झाले, अधिवेशनामध्ये आम्ही गेलो, आणि म्हणजे नाईक साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की आम्हाला निधी मिळत नाही, आणि निधी नाही मिळत तरी 14 गावं आम्हाला नको, ते आम्ही घेणार नाही, ॲक्सेप्ट करणार नाही. परंतु आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी सुद्धा जाणार आहोत. त्यांची वेळ मिळाली नाही, अधिवेशन सुरू आहे. माननीय शिंदे साहेबांना मी भेटायला गेलो, शिंदे साहेबांना पत्र दिला. शिंदे साहेबांनी सांगितलं, आयुक्तांना आदेश दिले की तुम्ही ही 14 गावांचा GR काढून 1 वर्ष झाला, त्यांचं काम का जी प्राथमिक सुविधा आहे त्या तुम्ही लक्ष देऊन सुरुवात करा. आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की ते करतो साहेब. त्यानंतर जिल्हा परिषदचे शिवो, म्हणजे आजचा कारोबार ग्रामपंचायतीचा शिवोच्या माध्यमातून, BDOच्या माध्यमातून शिवोंकडे आहे, तर त्या शिवोनं सुद्धा आदेश दिले की तुम्ही ह्या दप्तर जो आहे तो जमा हस्तांतर करा महापालिकेकडे, तो लवकरात लवकर करा, म्हणजे महापालिकेला काही गोष्टी लागतील त्या करता येतील. त्यानंतर मी माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब एक 100-150 कोटी तरी प्राथमिक स्वरूपात आम्हाला निधी आम्हाला म्हणजे महापालिकेला तुम्ही वर्ग करा, आणि तेही लगेच शब्द दिला की तोही वर्ग करतो. अधिवेशन कालामध्ये संपला किंवा काय असेल अडचणी तर मी तेही करतो. म्हणजे ही एक 100-150 कोटी निधी दिले तर त्याचं कामकाज सुरू होईल, आणि कामकाज करायला तसं सुरू करायला लागतो काय, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत महापालिकेकडे आता आहेत, त्याच्यामुळे ते काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो, त्यांनाही पत्र दिला, साहेब 1 वर्ष झाला आणि GR निघून सुद्धा आम्हाला कामकाज सुरू होत नाही, त्याच्यावरती तुम्ही उपाययोजना करा, आम्हाला काही निधीची हे करा, आम्ही म्हणजे महापालिकेला निधी करा. तर तेही सुद्धा आम्हाला सकारात्मक असा होकार दिला आहे.
त्याच्यामुळे निधी मंजूर होतोय, पण हा निधी कोणत्या तरी टप्प्यावर अडकतोय असं नाही, वाटतं. निधी मंजूर झालाच नाही. निधी मंजूर न झाला. मी अगोदरच सांगितलं की शिंदे साहेबांनी महापालिकेच्या JR काढायच्या अगोदर एक 70 कोटी MMRD कडून देतो आणि 70 कोटी नगर विकास खात्यातून. आता नगर विकास खात्यातून कुणाला देतील तर ते महापालिकेला दिलं पाहिजे. पण महापालिका त्यावेळेस घेतली, महापालिका गावात नाही घेतली, तो निधी येऊन इकडे काम कसं सुरू करता येणार नाही ते. आणि MMRDचा जो होता त्याही तो डायरेक्ट रस्त्याची कामं हातात घेतली. परंतु त्यावेळेस आम्हाला 35 कोटी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी तो देऊन रस्त्यांची कामं झाली. त्याच्यामुळे तो निधी दोन्ही ठिकाणी म्हणजे उपयोगच नाही त्याचा, करताच ना आला. तर निधी आला नाही आणि जो यायचा होता रस्त्यांचा 35 कोटी आला. तसं बाकीचं कामकाज सुरू आहे, परंतु वेग कधी येईल, महापालिकेने काम सुरू तर वेग येईल. आणि आता तो निधी मंजूर झाला नाही. मंजूर आता नव्याने आम्ही मागणी करतो, तो मंजूर झाला. ते 100-150 कोटी दिले, 4-5 हजार कोटी म्हणजे खूप झाले. आणि 4-5 हजार कोटी कशाला वापरायला लागतील. तर तो समजा तेवढा आराखडा जरी तयार केला महापालिकेने तर तो 4-5 हजार कोटी 4-5 वर्ष लागतील त्याला येण्यासाठी. 4-5 वर्षामध्ये एकदाच येऊन तेवढा निधी कशासाठी वापरणार. त्याच्यामुळं त्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि आराखड्याच्या माध्यमातून महापालिकेने ती सुरुवात सुद्धा केलेली आहे, परंतु वेग नाही आहे. खरं म्हणजे नाईक साहेबांनी आमची भेट त्यावेळेस त्यांचे चिरंजीव खासदार संजीव नाईक साहेब यांची सुद्धा आम्ही भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की दादांची आम्हाला भेट घ्यायची आहे आणि दादांना आम्ही विनंती करणार आहोत. तर तेही सुद्धा सकारात्मक केलं. हे कधी कधी होतं कसं की हा तो असं बोलला की तो तसा बोलला, ग्रामस्थांच्या मनामध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये थोडासा तो इफेक्ट वेगळा जातो. परंतु आम्हाला अपेक्षा आहे, समितीला अपेक्षा आहे, मी ह्या 14 गावांचा नेतृत्व करतो अनेक वर्षापासून आणि आम्ही सर्व पक्षांना घेऊन किंवा सर्व पक्षाच्या नेत्यांकडे आम्ही वारंवार जातो. 14 गावांच्या विषयासाठी आम्ही एकत्रित मिळून काम करतो आणि आम्ही त्यावेळेस बघत नाही की हा नेता ह्या पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा आहे. या महाराष्ट्र सरकारचे जे जे नेते जे आम्हाला 14 गाव किंवा नगर विकास खाता असो किंवा मुख्यमंत्री किंवा अनेक मंत्री या संबंधित गावांसंबंधित असतील किंवा आमदार असतो किंवा स्थानिक खासदार असतो, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेस कपिल पाटील साहेब आमचे जवळचे नाहीत, तिकडले खासदार आहेत, ते मंत्री झाले, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केली. त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक असं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू असंही केलं. आता नरेशजी म्हस्के म्हणजे नवी मुंबई महापालिकेचा त्यांचा क्षेत्र येतो, तेही सुद्धा सांगितलं की 14 गावं आपली तिकडे घेतली पाहिजेत. इकडल्या बाकीच्या काही नेत्यांची नवी मुंबईची नेत्यांची सुद्धा म्हणणं आहे की 14 गावांचा म्हणणं जर असेल तर ते आपलीच लोक आहेत, आपण त्यांना सामावून घेतलं पाहिजे. नाईक साहेबांनी तर सुरुवातीलाच आम्हाला मार्गदर्शन केलं. हे आता असं बोलतात त्याला तो तुम्ही सांगता ना की शीतयुद्ध असा राजकीय आहे, तो कारण असू शकतो. परंतु दोन्ही नेते मोठे आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेब एक मोठे नेते आहेत आणि नाईक साहेब सुद्धा मोठे नेते आहेत. आमच्यासारखे कार्यकर्त्यांची विनंतीला मान देऊन ते नक्कीच करतील. शिंदे साहेबांनी तर आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र सरकारमधून मुख्यमंत्री असताना JR काढला आहे आणि नाईक साहेबांनी ते केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे आणि आता ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. JR काढलाय, 1 वर्ष उलटून देखील गेलंय, त्यानंतर वारंवार पाठपुरावे देखील चालू आहेत. तरी देखील जर सरकारने तातडीने ह्याच्यावर योग्य पाऊल नाही उचललं तर गावाच्या विकासासाठी काय कठोरात कठोर काय करू शकाल किंवा आंदोलन, जनआंदोलन, न्यायालयीन लढाई? तशी वेळ येणार नाही, परंतु वेळ आली तर आम्ही तेही करू. कारण 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून ही 14 गावांच्या मुद्द्यावर जरी स्थापन जरी असली किंवा त्या मुद्द्यावरूनच आम्ही जरी काम करत असलो, परंतु मध्येच आम्हाला एखादा ठाणे महापालिकेचा डम्पिंग इकडे लादला होता 14 गावांमध्ये आणि त्या डम्पिंगला विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. 2 वेळा आंदोलन झाला आणि आंदोलन झाल्यानंतर त्या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय शिंदे साहेबांपर्यंत ते पोचलं आणि शिंदे साहेब नगर विकास खाता त्यांच्याकडे असल्याकारणाने किंवा ठाणे महापालिका त्यांच्या हातात असल्याकारणाने तो इकडे येऊ नये अशी आमची इच्छा असल्याकारणाने आम्ही आंदोलन केलं आणि मग आंदोलनाची दखल घेऊन शिंदे साहेबांनी आम्हाला बोलावून
आणि मग त्यांनी शेवटी आम्हाला सर्व लोकांच्या बैठकीमध्ये विनंती केली का तुम्ही 1 वर्षासाठी फक्त आम्हाला हा डम्पिंगचा ग्राउंड द्या, डम्पिंगचा जी जागा आहे ती ॲक्सेप्ट करा, त्यानंतर आम्ही 1 वर्षानंतर तो हलवू. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन लोकांना मी विनंती केली, लोकांनी सुद्धा त्यांना होकार दिला, 1 वर्षासाठी ठेवला नाही. आम्ही शब्द मागितल्यानंतर त्याही सुद्धा 1 वर्षानंतर तो डम्पिंग ग्राउंड तिथून हलवला. म्हणजे त्याच्यानंतर लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या विमानतळाचा जो प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी लोक रस्त्यावर उतरले, आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये सुद्धा 14 गाव सर्वपक्षीय समितीने सक्रिय सहभाग घेतला. कशासाठी तर आपल्या आगरी समाजाचे नेते, लोकनेते आणि एवढ्या मोठ्या प्रश्नाला जर अख्खा ठाणा आणि रायगड दोन्ही पालघर जिल्ह्यातून, तिन्ही जिल्ह्यातून लोक रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, तर त्याच्यामध्ये आम्ही 14 गाव कुठे मागे राहिलो ना पाहिजे. आणि शेवटी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे काही गोष्टी ज्या आहेत, संघर्ष जरी करत असलो तरी विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही विकास समितीच्या माध्यमातून हे सगळं करत असतो. आणि वेळ पडली तर 14 गावांसाठी आम्ही काहीतरी निर्णय घेऊ, परंतु संघर्ष करण्याची वेळ यावी नाही. आणि पूर्वी संघर्ष समिती होती, तिचं नावच आम्ही विकास समिती करून विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं करत असतो. लोक अशी म्हणतात की 14 गावचे लोक भांडखोर आहेत, 14 गावचं. मी तर त्याला विरोधात जाऊन बोलेन की आमच्या समितीचं कार्य, आमच्या समितीचा तिथली जी लोक आहेत, कधीतरी तुम्ही येऊन बघा किती प्रेमळ आणि ही स्थानिक लोक आहेत. आगरी समाजी, आगरी, कोली, तिथे कोली जरी नसली तरी आगरी आहेत, कोली थोडीशी काही लोक आहेत, इतर समाजाचे काही लोक जरी असले तर प्रामुख्याने आगरी समाज हा मोठा आहे. तिथे विस्थापित झालेला एक पिंपरी गाव जो आहे 14 गावांमध्ये, तो कोयना पुनर्वसनचा एक गाव जो पिंपरी गाव आहे, सर्वात आताच्या घटकेला सर्वात 14 गावांमधला मोठा पिंपरी गाव आहे. आणि त्या सर्व समाजाचे लोक येऊन एकत्रित विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एक चांगला संदेश जाईल अशा दृष्टीने लोक वागतात. आपसमध्ये काहीतरी कधीतरी राजकीय असो, काहीतरी ठिंगली पडली काय भांडतात, परंतु ऐन वेळेला सर्व लोक एकत्र होतात आणि एकत्र करूनच आपण हे सगळं करत असतो. ऐन वेळेला आपण घेऊ निर्णय, आम्ही घेऊ ते. विधानसभा, लोकसभा निवडणूक झाली, पुढील निवडणुकीत मतदारांचा कौल हा विकासाच्या मुद्द्यांवरून ठरेल का? तुमचं मत काय वाटतं? यापूर्वी सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातूनच मतदान झालेलं आहे आणि मतदानाच्या वेळीच खरं म्हणजे विकास समिती काही काम करत, कारण सर्व पक्षाची मंडळी असल्याने जो तो आपल्या आपल्या पक्षाचा काम करावा असे आम्ही मुभा पूर्वीपासून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचं काम करावं, परंतु पक्षाचं काम संपलं, इलेक्शनचं काम संपल्यानंतर पुन्हा एकत्र होतो आणि 14 गावांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो उमेदवार असेल, जो प्रतिनिधी निवडून आला असेल, मग आमदार असो, खासदार असो, त्यांच्याकडून पाठपुरावा करून आपण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत घेतो. त्याच्यामुळं आज निवडणुका नुकत्याच झाल्यात, आता 1 वर्ष अजून लोकसभेला झालं नाही, विधानसभेला 3-4 महिने झालेत आणि अजून त्याला 4 वर्ष आहेत. तर ते पुढच्या वेळेस पुढचं पाहता येईल. आता कदाचित समजा निवडणुका येतील तर महापालिका आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचे जे आहेत त्यावेळेस परत जे ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करतील, कारण निवडणुकीसाठी 14 गाव सर्वपक्षीय समिती एकत्र काम करत नाही, ते वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या पक्षाचे काम करतात. फक्त विकासाच्या कामासाठी सर्व लोक एकत्र आहेत. जसं बघायला गेलं तर 14 गावांचा विकास हा केवळ घोषणा आणि कागदांपुरताच मर्यादित राहिलाय का, असं ग्रामस्थांचं मत आहे. त्याच्यावर खरं बघायला गेलं तर तुम्ही या समितीमार्फत एक मुख्य भूमिका बजावताय आणि तुम्हाला असं वाटतं का की गावांचा विकास हा राजकीय गोंधळात अडकलाय कुठे? नाही, काही घटकेला तसं वाटतंच. म्हणजे आता 1 वर्ष होऊन GR निघून सुद्धा आमचं अजून कामकाज सुरू होत नाही. खरं तर 2019 पासून तिथे नाही ग्रामपंचायत आणि नाही महापालिका. ग्रामपंचायत नसायला कारण असं आहे की 19ला ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपतो आणि त्यावेळेस GR निघणार अशा मुद्द्यावरून आम्ही 14 गावांच्या 5 ग्रामपंचायतीवरती
बहिष्कार टाकला. बहिष्कार तंतोतंत सक्सेस केला आणि 3 वेळा बहिष्कार टाकला. म्हणजे पोटनिवडणुका परत लागल्या असे 4-4 महिन्यांनी लागल्या, पण 3 वेळा लोकांना विनंती केली आणि लोकांना माझ्या विनंतीला किंवा समितीच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी त्याला होकार दिला आणि कोणी फॉर्म नाही भरला. म्हणजे एकेकाली फॉर्म भरला तर लोकांची घरं तोडली होती. महापालिकेत फॉर्म भरली तर लोकांची घरं तोडली, मारहाण झाली, 70-75 लोक आतमध्ये होती. आणि तीच निवडणुका आता 2019मध्ये ग्रामपंचायतीच्या लागल्या तर त्याच्यावर बहिष्कार टाकला. तर 3 वेळा बहिष्कार आम्ही सक्सेस केला. कुणाला विरोधात बोलण्याची किंवा कुणाला अशी काय हाणामारी करण्याची आवश्यकता लागली नाही. एवढी लोक समजावून त्यांना सांगणारे कोणी असले किंवा एकत्र प्रेमाने जर बोलले तर हा जो समाजच आमचा असा आहे की आगरी समाज असा आहे की मागितली तर लंगोटी सोडून देतो असे आमचे एक म्हण आहे आणि विरोध वागला तर त्याची लंगोटी घेतो असा आमचा समाज आहे. त्याच्यामुळं प्रेमाने त्यांना सर्वांना विनंती केली आमच्या लोकांना आणि सांगितलं की फॉर्म भरू नका, आपला जी.आर. निघाला. परंतु 19 पासून कोविड आला आणि कोविडच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रामपंचायत कुठे जिथे ज्यांचा कार्यकाळ संपला तिथे कुठेच नाही. त्याच्यामुळं बहिष्कारमध्ये राहिलं नाही. बहिष्कार तेवढा वेळ होता, परंतु आता 5 वर्ष झाली तर कोविडच्या मुलं कुठेच महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक नसल्या कारणाने आता तिथे नाही ग्रामपंचायत नाही महापालिकेचं काम सुरू होत. त्याच्यामुळं लोकांची अडचण होतच. म्हणजे एखादा दाखला लागला तरी थोडी अडचण होतो, आतापर्यंत मिळतो. पाण्याची जी लाईन आमच्याकडे पडतो त्याच्यामुळं ग्रामपंचायत नाही किंवा मग समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून ते थोडं चालू आहे आणि निधीचे अभाव या सर्व गोष्टींना अडचण येतोच. परंतु महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती आम्ही आता सहन करतो. जर जी.आर. निघून कामकाज सुरू झाला तर लोकांना बरं वाटलं असतं. 14 गावांमध्ये साधारण नवी मुंबई महापालिकेमध्ये 1000 ते 1200 लोक तिथली कामाला येतात. म्हणजे आता हा टनेलचा विषय निघतो तर त्याच्यावर मी सांगतो की 1000-1200 कामगार सफाई कामगार म्हणून इकडे कामाला येतात. बिचारे 5 वाजल्यापासून सकाळी 7ला ड्युटीला 5ला निघताना 2 तासाचा प्रवास करून इकडून तिकडून येण्यासाठी ते करतात आणि 7ला ड्युटी करतात. तर त्यांनाही बरं होईल की महापालिकेमध्ये आमची गावं गेली का, त्यांना असं वाटेल की आमची महापालिका आहे. आता जे दुसऱ्याच्या महापालिकेत आम्ही काम करतो असं होतं. तिथले जे शिक्षक आहेत त्यांनाही असं वाटतं की गाव महापालिकेत गेले तर आम्हालाही महापालिकेत तिथे संधी मिळेल. तिथले जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांनाही असं वाटतं की ही तिकडे गेले तर आम्हाला महापालिकेत. म्हणजे अशा सर्व लोकांच्या आशा ज्या लागलेल्या आहेत तर त्यांना कुठेतरी त्या गोष्टीचा न्याय मिळेल. आणि सर्वसाधारण मंडळींचा एकच म्हणणं आहे की एकदाशी गावा जी.आर. काढलाय, कामकाज सुरू व्हावं आणि ह्या गोष्टीला एक चांगला वलन लागावा किंवा या सुविधांच्या अभावी जो आम्ही आहोत म्हणजे हॉस्पिटलचं असो किंवा अन्य काही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला मिळाव्या अशा सगळ्या लोकांची म्हणणं आहे. जी.आर. काढला, वर्षही उलटून गेलंय, पाठपुरावे वेळोवेळी चालू आहेत, तुमच्या देखील समितीकडून भेटीगाठी देखील सुरू आहेत. आता तरी राजकीय संघर्ष किंवा जो राजकीय वाद आहे तो थांबून कुठेतरी गावांचा विकास करण्यासाठी योग्य ती पुढाकार भूमिका घेईल का सरकार? काय वाटतं तुमच्या भूमिकेत? सरकार दरबारी माननीय आमचे स्थानिक खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, सरकार दरबारी आमचे तत्कालीन मंत्री आताचे आमदार प्रदेशाचे प्रभारी रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे आणि राजेशजी मोरे स्थानिक आमदार, माजी आमदार राजू पाटील हे सुद्धा प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व मागणी जी आहे ती सुरू आहे. सरकार आम्हाला न्याय देईल. शिंदे साहेब तर आमच्या फेवरमध्येच आहेत, म्हणजे आम्हाला सहकार्य करतातच. नाईक साहेब सुद्धा आम्हाला सहकार्य करतील, कारण फडणवीस साहेबांकडे गेल्यावर या सगळ्या गोष्टी मिटतील. त्याच्यामुळं आम्हाला 100% आशा आहे की आमच्या मागणीला यश येईल, त्याबद्दल आम्हाला शंकाच नाही आहे. आणि आपण आपल्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवावा अशी आपल्याला विनंती करतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचा वेळात वेळ दिल्याबद्दल.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे होते लक्ष्मणजी पाटील. 14 गावांचा विकास हा केवळ घोषणा किंवा कागदांवर राहणार की खरंच प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार? एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला राजकीय वाद थांबणार आणि कुठेतरी गावांचा विकास होणार का, हे पाहणं आता येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.